last lecture we started earthing. Okay, in that equipment earthing and system earthing. Okay, so in that we studied what is earthing. Okay, why earthing is important. Okay, okay, importance of earthing. Then step by step we studied equipment earthing. Okay, what is equipment earthing? Okay, in that there are three parts of equipment earthing. Okay, so first is under ungrounded enclosure, second is enclosure connected to neutral wire, third is ground wire connected to enclosure. Okay, step by step we studied this 3 point. Okay, ungrounded enclosure, then enclosure connected to neutral wire. Okay, then ground wire connected to enclosure. ओके, तर त्यामध्ये कुणाला काही डाऊट नाही ना, काय अडचण नाही ना? इक्विपमेंट अर्थिंग समजली सर्वांना? हो सर. ओके, then next point, system earthing. Okay, we discuss about system earthing. Okay, the process of connecting some electrical part of power system. Example, neutral point of star connected system or one conductor of the secondary of a transformer, etc. are connected to the earth is called as सिस्टीम अर्थिंग. ओके, की सिस्टीम अर्थिंग काय ते आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, जो काही इलेक्ट्रिकल पार्ट आहे म्हणजे ज्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ओके, असे जे पार्ट्स आहेत तर त्यामध्ये न्यूट्रल पॉइंट असेल. ओके, जे स्टार कनेक्टेड सिस्टीम आहे तर त्यामध्ये जो न्यूट्रल पॉइंट आहे तो ग्राउंड करणे, किंवा ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मर त्याची सेकंडरी वाइंडिंग जी आहे तर ती आपण अर्थ करतोय. ओके, तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणणार आहे? सिस्टीम अर्थिंग. ओके, आता आपण काल डिस्कस केलं की जी आपली सिस्टीम आहे पॉवर सिस्टीम तर दिवसेंदिवस ती इन्क्रीज होत चाललेली. बरोबर, आपण त्यामध्ये जे काय ऍडिशन करतोय लक्षात, तर त्यासाठी काय आहे की सिस्टीम अर्थिंग जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि सिस्टीम अर्थिंग यूज करून आपण काय करू शकतो की जे काही सिस्टीम आहे तर त्या सिस्टीमचं प्रोटेक्शन आपण त्या ठिकाणी करू शकतोय. ओके, त्यानंतर जी काही सिस्टीमची रिलायबिलिटी आहे ती आपण त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतोय. ओके, त्यानंतर जे काही सेफ्टी असेल, ओके, सेफ्टी टू दी पॉवर सिस्टीम नेटवर्क, ओके, त्या ठिकाणी ते इम्प्रूव्ह केले जातात. ओके, तर हे ऍडव्हान्टेजेस आहेत सिस्टीम अर्थिंगचे. ओके, आता सिस्टीम अर्थिंग आपण स्टडी करणार आहोत. ओके, त्यासाठी आपण एक ट्रान्सफॉर्मर कन्सिडर केलेला आहे. ओके, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ओके, 11 kV सप्लाय या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे ट्रान्सफॉर्मरला. ओके, या ठिकाणी फ्यूज थ्रू आपण ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी वाइंडिंग आहे, ओके, ती प्रायमरी वाइंडिंग 11 kV साइड आहे. ओके, त्यानंतर सेकंडरी साइड आउटपुट जे आहे तर ते 230 व्होल्ट आहे. ओके, आता यामध्ये काय केलेलं आहे की जी प्रायमरी वाइंडिंग जी आहे, ओके, ही प्रायमरी वाइंडिंग काय केलेली आहे? ग्राउंड केलेली या ठिकाणी. येते लक्षात? तर आता या सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम काय होतोय की ज्यावेळेस इथं सेकंडरी साइड जी आहे, ओके, या सेकंडरी साइडला कोणी पर्सन असेल, ओके, तर त्या पर्सनने जर टच केलं तर काय होणार आहे की या सेकंडरी साइड मध्ये जो काही सप्लाय आहे तर तो सप्लाय जो आहे तर तो पर्सन थ्रू एक ग्राउंड मध्ये पास होणार आहे. ओके, तर या ठिकाणी काय होऊ शकतं की त्या ठिकाणी पर्सनला त्या ठिकाणी शॉक वगैरे बसू शकतो. ओके, आता त्याचं रिझन काय की आता जे काही ट्रान्सफॉर्मर आहे प्रायमरी आणि सेकंडरी, ओके, तर ते दोन्ही कंडक्टिंग वाइंडिंग्स आहेत. ओके, तर त्यामध्ये काय आहे की कॅपॅसिटन्स तयार होतो. ओके, तर त्याला आपण C1 असं नाव दिलंय. ओके, त्यानंतर जी काही सेकंडरी वाइंडिंग आणि अर्थ आहे, ओके, किंवा ग्राउंड आहे तर त्यामध्ये जो कॅपॅसिटन्स तयार होणार आहे तर तो C2 या ठिकाणी आपण कन्सिडर करतोय. ओके, आता सर्वांना माहिती की दोन कंडक्टिंग प्लेट्स असतील तर त्यामध्ये इन्सुलेटिंग मीडियम जर असेल, ओके, आणि त्यामध्ये जर सप्लाय जर फ्लो होत असेल
तर त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स तयार होतो. ओके. आता काय की ज्यावेळेस या दोन्हीमध्ये जर कॅपॅसिटन्स जर डेव्हलप जर झाला प्रायमरी वाइंडिंग मध्ये आणि सेकंडरी वाइंडिंग आणि ग्राउंड या दोन्हीमध्ये जर कॅपॅसिटन्स तयार झाला, ओके, तर यामध्ये C1 आणि C2 जे आहेत, ओके, C1 अँड C2, ओके, या दोन्हींचे जर कपलिंग जर झाले तर काय होऊ शकतं की हे जे टर्मिनल आहे सेकंडरी टर्मिनल जे आहे, ओके, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचं आणि ग्राउंड यांच्यामध्ये व्होल्टेज डेव्हलप होईल. ओके, जे की प्रायमरी साईडचं जे व्होल्टेज आहे 11 kV त्याच्या 20 to 40%, ओके, 20 to 40% व्होल्टेज जे आहे तर ते ह्या सेकंडरी टर्मिनल आणि ग्राउंड मध्ये डेव्हलप होईल. ओके, आता 11 kV असेल तर साधारण त्याच्या 40% अक्रॉस जर आपण कन्सिडर केलं तर नियर अबाउट 5000 व्होल्ट जे आहे तर तेवढा व्होल्टेज त्या ठिकाणी प्रोड्यूस होऊ शकतं. ओके, ड्यू टू कॅपॅसिटन्स. ओके, आणि जर या ठिकाणी जर एखादा पर्सन असेल त्या पर्सनने जर या पॉइंटला जर टच वगैरे जर केलं तर त्यावेळेस काय की त्या ह्युमन बॉडीमधून काय होऊ शकतं, करंट फ्लो होऊ शकतो. ओके, आणि करंट फ्लो झाला तर तो ह्या ग्राउंड मधून या ठिकाणी फ्लो होऊ शकतो. ओके, आणि जर करंट फ्लो झाला तर काय होईल की त्या ठिकाणी शॉक वगैरे बसू शकतो, त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ शकतो. येते लक्षात? हे सेकंड जी काय डायग्राम आहे त्यामध्ये लक्षात येत असेल. ओके, जर एखादं सेकंड वाइंडिंगचं एखादं टर्मिनल असेल त्या टर्मिनलला जर एखाद्या पर्सनने जर टच केलं तर जो काही करंट आहे, ओके, हे जे ड्यू टू कॅपॅसिटन्स, ओके, C1 अँड C2 त्या दोन्हींमुळे जे काही पोटेन्शियल डेव्हलप झालेलं आहे त्यामुळे जो काही करंट फ्लो होईल, ओके, तर तो करंट राहणार आहे IC. ओके, तर तो ह्या ह्युमन थ्रू किंवा पर्सन थ्रू ग्राउंड होणार आहे. येते लक्षात? ओके, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की ह्या पर्सनला शॉक बसू शकतो. ओके, त्या ठिकाणी म्हणजे डेंजरस राहतं. ओके, त्या ठिकाणी जीवितहानी सुद्धा होऊ शकते. ओके, तर या ठिकाणी समजा आपण जरी प्रायमरी वाइंडिंग जी आहे ती जरी आपण ग्राउंड केली तरी त्या ठिकाणी जी काही सेकंडरी साईड आहे त्या साईडला त्या ठिकाणी जो काही पर्सन काम करत असेल, ओके, नकळत जर तिथं टच वगैरे जर झालं तर त्या ठिकाणी शॉक बसू शकतो. ओके, लक्षात आलंय? हो सर. ओके, आता सेकंड केस आपण कन्सिडर करू. ओके, ही फर्स्ट केस आपण कन्सिडर केली. ओके, की ज्यामध्ये कॅपॅसिटन्स वगैरे प्रोड्यूस होतोय. ओके, त्यामुळे सुद्धा शॉक बसण्याचे चान्सेस असतात. ओके, आणि त्यानंतर सेकंड सिच्युएशन आपण कन्सिडर करतोय. ओके, आता यामध्ये मोर सिरियस सिच्युएशन आपण कन्सिडर केली की ह्या सिच्युएशन मध्ये काय होत आहे की जी काही प्रायमरी लाईन आहे, ओके, 11 kV आणि जी सेकंडरी साईड आहे 230 व्होल्ट साईड, ओके, यामध्ये काय होऊ शकतं की डायरेक्ट शॉर्ट सर्किट होऊ शकतं. ओके, तर त्याचं रिझन काय की जर समजा 11 kV लाईन असेल आणि जी सेकंडरीची 230 व्होल्ट लाईन असेल तर त्या ठिकाणी जर समजा ट्री वगैरे जर पडले, ओके, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं 11 kV सप्लाय जो आहे तर तो या 230 व्होल्ट जी लाईन आहे तर त्यामध्ये फ्लो होऊ शकतो. किंवा हा जो ट्रान्सफॉर्मर जो आहे त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, ओके, काही शॉर्ट सर्किट वगैरे जर झाले प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये जर इन्सुलेशन वगैरे जर ब्रेक झाले तर त्यावेळेस काय की हा जो सप्लाय जो आहे 11 kV सप्लाय तर हा टोटल सप्लाय जो आहे तर तो या सेकंडरी साईडला फ्लो होईल. ओके, आणि जर हा 11 kV सप्लाय जो आहे तो जर या सेकंडरी साईड मधून जर फ्लो झाला, ओके, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, आता जी काही सिस्टीम असेल सेकंडरी साईडला म्हणजे ती सिस्टीम डिझाईन केलेली असेल 230 व्होल्ट साठी, बरोबर, म्हणजे त्यावरती जे काही कंडक्टर यूज केलेले असणार आहे सेकंडरी साईडला, ओके, आणि त्यावरती जे काही इन्सुलेशन असेल तर ते ह्या 230 व्होल्ट नुसार डिझाईन केलेले असणार आहे. ओके, बट जर काही फॉल्ट कंडिशनमुळे जर 11 kV सप्लाय जर या लाईन मधून जर फ्लो झाला तर काय होऊ शकतं की या लाईनवरचे जे काही इन्सुलेशन वगैरे जे आहेत तर ते त्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतं. ओके, आणि ते इन्सुलेशन जर ब्रेक झालं तर त्या ठिकाणी फ्लॅश ओव्हर होऊ शकतो. येते लक्षात? हाय करंट त्या ठिकाणी फ्लो होईल, बरोबर.
ह्या सेकंडरी साईड मधून. आणि हाय करंट फ्लो झाल्यामुळे काय होणार आहे, जे काही इन्सुलेशन वगैरे असेल सेकंडरी साईडचं, तर ते इन्सुलेशन टोटली ब्रेक होऊन जाईल. ओके. आणि त्यामुळे काय होईल की फ्लॅश ओव्हर होईल. आता मे बी समजा एक कंपनी असेल, फॅक्टरी वगैरे, ओके, किंवा आपले जे काही घर वगैरे असेल, तर त्या ठिकाणी याचा परिणाम होऊ शकतो. इथे लक्षात, म्हणजे या ठिकाणी ही जी आहे तर ही डेंजरस सिच्युएशन आहे. ओके. म्हणजे जर एखादं 11 केव्ही लाईन आणि जी सेकंडरी साईडची लाईन आहे, ओके, 230 व्होल्ट लाईन, ओके, या दोन्हीमध्ये जर समजा काही कंडक्टिंग, समजा आता जर झाड वगैरे जर पडलं असेल, ओके, किंवा वायंडिंग जी आहे तिची इन्सुलेशन ब्रेक झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं असेल, तर हे 11 केव्ही जो सप्लाय तर तो डायरेक्टली ह्या सेकंडरी लाईन मधून फ्लो होऊ शकतो. ओके. आणि त्याने काय होईल की फ्लॅश ओव्हर होऊ शकतो. ओके. ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके. तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी होऊ शकतो जर आपण या ठिकाणी जी काही सेकंडरी आहे तर ती आपण ग्राउंड केली नाही तर. ओके. तर हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके. आता हा प्रॉब्लेम आपल्याला जर रिमूव्ह करायचा असेल तर या ठिकाणी आपण काय करतोय की जी काही सेकंडरी वाइंडिंग जी आहे ट्रान्सफॉर्मरची, ओके, ही सेकंडरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी वाइंडिंग आपण काय केलेली, ग्राउंड केलेली या ठिकाणी. ओके. आता जर ग्राउंड केलेले असेल तर त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स तयार होण्याचे काही चान्सेसच नाहीत. बरोबर. आता हे जे काही वाइंडिंग आहे ही आपण या ठिकाणी ग्राउंड केलेली. ओके. त्यामुळे या ठिकाणी कॅपॅसिटन्स तयार होणार नाही. बरोबर. कारण काय की त्या ठिकाणी दोन्ही एकाच पोटेन्शियलला राहणार आहेत, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॅपॅसिटन्स डेव्हलप होणार नाही. ओके. आणि जी काही सेकंड सिच्युएशन आहे, समजा प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये जर डायरेक्ट कनेक्शन जर झाले, म्हणजे एखादं झाड जर त्यावरती जर पडले असेल, ओके, 11 आणि 230 व्होल्ट लाईन वरती, किंवा इंटरनल शॉर्ट सर्किट झाले असेल, तर त्या ठिकाणी काय की हा जो काही 11 केव्ही सप्लाय जो आहे तो जर सेकंडरी मध्ये जर फ्लो झाला तर काय आहे की तो जो काय हाय करंट आहे किंवा हाय सप्लाय जर आहे तर तो काय की ह्या ग्राउंड लाईन थ्रू काय आहे की तो ग्राउंड मध्ये फ्लो होईल. बरोबर. आणि या ठिकाणी पहा प्रायमरी वाइंडिंग काय केलेली, ती ग्राउंड केलेली. ओके. आणि ते ग्राउंड थ्रू काय होणार आहे, हे न्यूट्रलला रिटर्न सप्लाय जाणार आहे. येते लक्षात या ठिकाणी. ओके. की ज्यावेळेस आपण सेकंडरी जी आहे ट्रान्सफॉर्मरची, ओके, ही सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती जर आपण ग्राउंड केली तर जो काही फॉल्ट करंट प्रोड्यूस झालेला असेल तर तो फॉल्ट करंट जो आहे तर तो ह्या ग्राउंड थ्रू, ग्राउंड जी काही कंडक्टिंग वायर आहे त्या थ्रू या ग्राउंड लाईन मधून न्यूट्रल मध्ये फ्लो होऊ शकतो. बरोबर. आणि हा जो काही करंट जो आहे तो ह्या लाईन मधून फ्लो जर झाला तर त्यावेळेस काय की या 11 केव्ही साईडला जे काही सर्किट ब्रेकर असतील, ओके, ओके, हे जे ह्या प्रायमरी साईडला जे काही सर्किट ब्रेकर असेल 11 केव्ही साईडला, तर ते सर्किट ब्रेकर किंवा त्या साईडची जी काही फ्यूज आहे तर ती फ्यूज त्या ठिकाणी ब्लो होऊन, ओके, ती जी काही फ्यूज असेल प्रायमरी साईडला तर ती जी फ्यूज आहे ती ब्लो होईल त्या ठिकाणी. ओके. आणि ब्लो झाल्यानंतर काय आहे की हे सगळे टोटल कनेक्शन जे आहे तर ते ओपन होतील. येते लक्षात. आणि जे काही वाइंडिंग किंवा बाकीची जी काही सिस्टीम आहे तर ती सिस्टीम त्या ठिकाणी प्रोटेक्ट केली जाईल. येते लक्षात. जर ही ग्राउंडिंग केलेली असेल तर. ओके. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम होणार आहे ते दोन्ही प्रॉब्लेम या ठिकाणी म्हणजे सॉल्व्ह केले जातील. येते लक्षात. तर हे जे आहे तर हे इम्पॉर्टन्स आहेत कशाचे, तर जे काही आपण सिस्टीम आहे तर ती सिस्टीम ग्राउंड केली तर त्या ठिकाणी आपल्याला जे काय ऍक्सिडेंट्स वगैरे जे आहेत तर ते आपण या ठिकाणी टाळू शकतो. येते लक्षात. ओके. तर या ठिकाणी सिस्टीम अर्थिंग, ओके, सिस्टीम जी आहे, ओके, तर ती ग्राउंड करण्याचे काही फायदे आहेत तर ते आपण या ठिकाणी स्टडी केलेले. ओके. दोन टाईपचे आपण पॉइंट्स या ठिकाणी पाहिले. ओके. इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग. ओके. ते सर्वांना समजले असतील. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट अँड मेथड ऑफ इम्प्रूव्हिंग अर्थ रेजिस्टन्स. ओके. आता आपण अर्थिंग म्हणजे काय की अर्थिंग काय राहते, ओके, ते आपण या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये दोन टाईपचे अर्थिंग आपण स्टडी केल्या, इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग. ओके. तर आता आपण स्टडी करणार आहोत की हा जो काही अर्थ रेजिस्टन्स आहे, ओके, तर तो मेजर कशा पद्धतीने केला जातो. ओके. आणि तो जो काही अर्थ रेजिस्टन्स आहे
तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत, ओके, तर ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, आता अर्थ आहे. ओके, अर्थ सगळ्या आता आपण पाहिलं की सगळ्या ठिकाणी अर्थ कंडिशन जी आहे, ओके, तर ती सगळीकडे सेम नाहीये, बरोबर. प्रत्येक ठिकाणी जे काही लेअर आहेत, ओके, अर्थच्या, तर त्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत प्रत्येक ठिकाणी, बरोबर. काही ठिकाणी खडकाळ म्हणजे जमीन असेल, काही ठिकाणी मऊ असेल, ओके, म्हणजे जे काही जमिनीचे प्रकार आहेत तर ते वेगळे आहेत. ओके, त्यामुळे जो काही रेजिस्टन्स असेल, ओके, तर तो प्रत्येक पॉइंटला हा वेगवेगळा असणार आहे. ओके, त्याचबरोबर जे काही अर्थ आहे त्या अर्थमध्ये जे काही वॉटर किंवा मॉइश्चरचे कंटेंट जे आहेत त्यानुसार सुद्धा अर्थचा रेजिस्टन्स जो आहे तर तो व्हॅरी होत असतो. ओके, तर तो जो काही अर्थ रेजिस्टन्स आहे तर तो मेजर आपण वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ते यूज करून आपण मेजर करू शकतो. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे 4 पॉइंट मेथड. ओके, तिलाच आपण वेनर मेथड म्हणतोय. त्यानंतर 3 पॉइंट मेथड, ओके, त्यालाच फॉलोअप पोटेन्शियल मेथड आपण असं म्हणतोय. ओके, 2 पॉइंट मेथड, ओके, डेड अर्थ मेथड, आणि फोर्थ आहे क्लॅम्प ऑन टेस्ट मेथड. ओके, ह्या 4 मेथड्स आहेत की ह्या 4 मेथड्स आपण यूज करून अर्थचा रेजिस्टन्स जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो. ओके, कारण कुठली आता समजा आपल्याला सबस्टेशन जर एखाद्या ठिकाणी डिझाईन करायचं असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपण अर्थिंग करणार आहे स्टार्टिंग. ओके, तर ती अर्थिंग करताना त्या ठिकाणी अर्थचा रेजिस्टन्स जो आहे तर तो मेजर करणं गरजेचं आहे. ओके, किंवा अजून आपण समजा 11 किंवा समजा पोल माउंटेड सबस्टेशन असेल, ओके, किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशन असेल, ते आपल्याला समजा इन्स्टॉल करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अर्थिंग जी आहे तर ती मेजर करणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ते मेजर करण्यासाठी ह्या 4 मेथड्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, तर त्यामध्ये आपण फर्स्ट मेथड पाहू की 4 पॉइंट मेथड. ओके, ओके, 4 पॉइंट मेथड त्यालाच आपण वेनर मेथड म्हणतोय. ओके, आता या ठिकाणी काय राहतं की हा एक अर्थ टेस्टर आहे. ओके, यालाच आपण काय म्हणतो अर्थ टेस्टर, जो की अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो मेजर करण्यासाठी आपण यूज करतोय. ओके, आता हा जो काही अर्थ टेस्टर आहे तर यामध्ये मेन 4 टर्मिनल्स आहेत. ओके, यामध्ये कलर नोट केलेले आहेत. ओके, ग्रीन कलर, ब्लॅक कलर, येलो आणि रेड कलर. ओके, आता या ठिकाणी 4 कंडक्टर्स आहेत. ओके, त्यामुळे आपण याला म्हणतोय 4 पॉइंट. येते लक्षात? 4 पॉइंट आहेत या ठिकाणी C1, P1, P2 आणि C2. ओके, असे 4 टर्मिनल्स आहे यामध्ये. ओके, आता या ठिकाणी सर्वांना दिसत असेल. ओके, C1, P1, P2 आणि C2. ओके, तर या ठिकाणी जे काही C1 आणि C2 जे काही टर्मिनल्स आहेत तर हे करंट कॅरिंग टर्मिनल्स आहेत. ओके, C1 आणि C2. त्यानंतर P1 आणि P2 हे जे 2 टर्मिनल्स आहेत तर हे 2 टर्मिनल्स हे पोटेन्शियल साठी आहेत. ओके, की ज्या ठिकाणाहून आपण व्होल्टेज त्या ठिकाणी मेजर करू शकतोय. येते लक्षात? आता आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू IR. ओके, I इंटू R. ओके, तर यावरून आपण जर रेजिस्टन्स जर फाइंड केला तर रेजिस्टन्स काय राहणार आहे R इज इक्वल टू V अपॉन I. ओके, तर या ठिकाणी आपल्याला जर अर्थचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे तर तो आपण या फॉर्म्युल्याने आपण मेजर करू शकतो, म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. ओके, तर या ठिकाणी काय आहे, आता हे जे 2 टर्मिनल आहेत C1 आणि C2, तर या ठिकाणाहून काय केलं जातं की करंट फ्लो केला जातो. ओके, C1 आणि C2 मधून. ओके, त्यानंतर हे जे P1 आणि P2 जे टर्मिनल्स आहेत त्या P1 आणि P2 टर्मिनल्स मधून या ठिकाणाहून व्होल्टेज त्या ठिकाणी आपण मेजर करतोय. ओके, आता या ठिकाणाहून जर करंट आपण फ्लो केला C1 आणि C2 मधून, ओके, तर ते रीडिंग या ठिकाणी इंटरनली मेजर केले जातात. ओके, ह्या मीटर मध्ये काय केलं जातं, जे काही व्होल्टेज आहे P1 P2 मध्ये आणि जो काही करंट फ्लो होणार आहे C1 टू C2 तो या मीटर मध्ये म्हणजे रीड केला जातो आणि रीड केल्यानंतर डायरेक्टली या फॉर्म्युल्यानुसार त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं आणि डायरेक्टली आपल्याला R ची व्हॅल्यू डिस्प्ले केली जाते या ठिकाणी. येते लक्षात? तर हे मेजरमेंट करताना मेनली काय करतात की हे जे काही C1, P1, P2 आणि C2 जे काही टर्मिनल्स आहेत, ओके, तर हे इक्वली हे रॉड आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, हे जे काही टर्मिनल्स या कंडक्टिंग वायर्स आहेत. ओके,
हे जे यूज करणार आहोत तर त्या कंडक्टिंग वायर्स असतात आणि त्या वायर्सला पुढे हे रॉड असतात, रॉड कनेक्ट केलेले असतात. ओके, तर हे रॉड काय केलं जातं की जे काय अर्थ आहे, ज्या ठिकाणी आपल्याला अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचं आहे त्या ठिकाणी हे इन्सर्ट केले जातात ग्राउंड मध्ये. ओके, आणि हे इन्सर्ट करताना काय केलं जातात, इक्वल डिस्टन्स वरती इन्सर्ट केले जातात आणि एका स्ट्रेट लाईन मध्ये इन्सर्ट केलं जातं. ओके, आणि डेप्थ जी आहे ती सुद्धा त्यामध्ये सेम राहते. ओके, म्हणजे जे काही आपण हे कंडक्टर्स आहेत, ओके, तर ते त्या ठिकाणी आपण इन्सर्ट करताना त्यांच्यामध्ये प्रॉपर जे काही डिस्टन्स आहे तर ते सेम राहणार प्रत्येक याच्यामध्ये. ओके, आणि हे म्हणजे रॉड जे काही इन्सर्ट करताना ते एका स्ट्रेट लाईन मध्ये इन्सर्ट केले जाणार आहे. हे ते लक्षात, एका स्ट्रेट लाईन मध्येच असणार आहे ते चारही रॉड. ओके, आता मेजरमेंट कशा पद्धतीने केलं जातं पहा. आता जे काही C1 टर्मिनल जे आहे, ओके, ते C1 टर्मिनल जे आहे तर ते जो काही आपल्याला इलेक्ट्रोड असेल, अर्थ इलेक्ट्रोड, ओके, अर्थिंगसाठी जो काही इलेक्ट्रोड त्या ग्राउंड मध्ये असेल तर त्या अर्थ इलेक्ट्रोडला, हा जो येलो कलरचा दिसतोय तर तो अर्थ इलेक्ट्रोड आहे. ओके, त्या अर्थ इलेक्ट्रोडला कनेक्ट केलं जातं C1 टर्मिनल. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी जी काही डेप्थ असेल, ओके, हे अर्थ इलेक्ट्रोड, ओके, त्याच्या 20 टाइम्स ह्या प्रत्येक रॉड मध्ये डिस्टन्स ठेवलं जातं. ओके, 20 टाइम्स. ओके, याची जी लेंथ आहे याच्या 20 टाइम्स त्या ठिकाणी डिस्टन्स ह्या प्रत्येक रॉड मध्ये ठेवलं जातं. ओके, आणि त्यानंतर काय की मीटर ऑन केल्यानंतर त्या ठिकाणाहून करंट त्या ठिकाणी पास केला जातो. ओके, आणि व्होल्टेज आणि करंटचे रिडिंग त्या ठिकाणी मेजर केले जातात आणि त्यानुसार रिझल्टंट जो काही रेजिस्टन्स आहे तर तो या ठिकाणी डिस्प्ले केला जातो. ओके, 4 पॉइंट मेथड मध्ये. ओके, लक्षात आलंय 4 पॉइंट मेथड. तर परत शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा ना. ओके, अर्थ अर्थ टेस्टर जो आहे तर तो माहित आहे सर्वांना की नाही माहिती? कंटिन्युटी चेक करतात तो सर. नाही, तो वेगळा राहतो. ओके, मेगर जो आहे तो वेगळा, त्याच टाईपचा एक अर्थ टेस्टर राहतो. ओके, लॅबमध्ये पाहण्यात आला आहे की नाही माहित नाही. ओके, तुम्ही जर पाहिलं असेल तर लॅबमध्ये राहतो. ओके, त्यामध्ये 4 टर्मिनल्स असतात मेनली. ओके, C1, P1, P2 आणि C2 हे 4 टर्मिनल्स असतात. जसं आपण मल्टीमीटर यूज करतो त्यामध्ये वेगवेगळे टर्मिनल्स असतात. त्याच पद्धतीने जो काही अर्थ टेस्टर आहे तर त्यामध्ये 4 टर्मिनल्स असतात. ओके, C1, P1, P2 आणि C2. ओके, आणि प्रत्येक जे काही टर्मिनल आहे ह्या कंडक्टिंग वायर थ्रू प्रत्येक यामध्ये 4 रॉड्स त्या ठिकाणी कनेक्ट केलेले असतात. ओके, आता ज्या इलेक्ट्रोडचा आपल्याला अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचा आहे ज्या ठिकाणी, ओके, तर त्या ठिकाणी C1 टर्मिनल जे आहे तर ते त्या ठिकाणी कनेक्ट केलं जातं, फर्स्ट टर्मिनल जे आहे. ओके, आणि त्यानंतर याची जी काही लेंथ असेल, ओके, ही जी काही लेंथ आहे तर त्या लेंथच्या 20 टाइम्स त्या प्रत्येक रॉड मध्ये डिस्टन्स ठेवलं जातं. ओके, म्हणजे A इज द डिस्टन्स बिटवीन 2 इलेक्ट्रोड. ओके, सो दिस A is equal to 20 into B. B that means the length of this, okay, or depth. ओके, तेवढं त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि हे जे काही कंडक्टर्स आहेत, ओके, रॉड्स जे आहेत, ओके, C1, P1, P2 आणि C2, तर हे सगळे इक्वल डिस्टन्स वरती राहतात आणि एका स्ट्रेट लाईन मध्येच हे त्या जमिनीमध्ये इन्सर्ट केले जातात. ओके, आणि इन्सर्ट केल्यानंतर काय की ह्या जे काही C1, C2 टर्मिनल आहेत या ठिकाणाहून करंट फ्लो केला जातो. ओके, आणि P1 आणि P2 जे आहेत, ओके, या ठिकाणी हे पोटेन्शियल टर्मिनल्स आहेत. या ठिकाणी या 2 पॉईंट मधलं व्होल्टेज त्या ठिकाणी मेजर केलं जातं. ओके, आणि C1, C2 जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी करंट मेजर केलं जातं. ओके, आणि R इज इक्वल टू V/I ह्या फॉर्म्युल्यानुसार ऑटोमॅटिक त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सचं रिडिंग डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले केलं जातं. ओके, सिंपल मेथड आहे, समजले? समजले सर. तर ते 4 हो, सर. अर्थ रॉड आहेत तिथं, ते इंटरनल आहे एक्सटर्नल? येस. तर ते 4 आर्थिंग रॉड दाखवले ना तुम्ही खाली, C1, P1, हा हा, C2 ते C2 नाही का? हो हो. तर ते आपले म्हणजे ते आपण जो बाहेरून कंडक्टर देतो त्याला अर्थ करायचंय
का ते ऑटोमॅटिकली याच्यामध्ये ते मीटर मध्ये चार्ज केलेले असतात असं ते इंटरनल स्ट्रक्चर आहे ते एक्सटर्नल आहे ते एक्सटर्नल हे मीटरचा पार्ट आहे. हा हे जे टोटल दिसत आहेत ना, हे रॉड जे दिसत आहेत ना, P1 P2 आणि C2, ओके, आणि हा C1, हे टोटल हे मीटरचे पार्ट्स आहेत. ओके, आता यामध्ये जो फक्त येलो पार्ट जो आहे तर तो अर्थ इलेक्ट्रोड आहे. म्हणजे अर्थ इलेक्ट्रोड म्हणजे काय, की ज्या ठिकाणी समजा आपण अर्थिंग केलेली, समजा एखादा पोल असेल तर पोल अर्थ केलेला आहे. ओके, आणि त्या पोलचा आपल्याला त्या ठिकाणी रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, अर्थ रेजिस्टन्स. ओके, तर तो हा एक फक्त तेवढा इलेक्ट्रोड आहे, की बाकीचे जे आहेत तर ते हे सगळे मीटरचे पार्ट्स आहेत. हे जे रॉड्स आहेत, ओके, हे सगळे मीटर मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, आणि सर त्याला एक्सटर्नल जर सप्लाय द्यायचं झालं तर ते P1 P2 आणि C2 ला ते म्हणजे आपण जे बाहेरून वायरिंग येणार आहेत ते त्याचं आउटपुट त्याला द्यायचं का? हा, कसं आता आहे ते? हे जे मीटर आहे, हा जो मीटर आहे, ओके, ह्या मीटर मधून काय केलेलं आहे, सप्लाय दिला जातो. येते लक्षात? हा. हे जे मीटर आहेत ना, त्या मीटर मधूनच सप्लाय दिला जातो. एक्स्ट्रा आता समजा हा इलेक्ट्रोड याचा आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. ओके, तर त्यावेळेस याचे जे कनेक्शन आहेत म्हणजे इलेक्ट्रोड, अर्थ इलेक्ट्रोड, ते टोटल कनेक्शन डिस्कनेक्ट केले जातात त्या ठिकाणी. येते लक्षात? त्या ठिकाणी कुठले इलेक्ट्रिकल कनेक्शन केलेले नसतात, टोटली आयसोलेट केलेलं असतं. ओके, त्या ठिकाणी फक्त जो काही ग्राउंडचा रेजिस्टन्स जो आहे तर तो या ठिकाणी मेजर केला जातो, आणि जो काही सप्लाय जो आहे तर तो ह्या मीटर मधून प्रोव्हाइड केला त्या ठिकाणी. ओके, ओके. सो ही जी आहे तर ही 4 पॉइंट मेथड आहे. ओके, त्यानंतर सेकंड जी मेथड आहे तर ती 3 पॉइंट मेथड आहे. ओके, आता 3 पॉइंट मेथड त्यालाच आपण फॉलो अप पोटेन्शियल मेथड म्हणतोय. ओके, तर त्यामध्ये सिम्पली काय केलेलं आहे, ओके, की C1 आणि P1 जे काही टर्मिनल आहे, ओके, हे जे दोन टर्मिनल दिसतात तर ते जम्प केलेले आहेत, म्हणजे ते एकमेकांशी कनेक्ट केलेले आहेत, शॉर्ट केलेले आहेत ते C1 आणि P1 टर्मिनल या ठिकाणी. ओके, आणि जो काही अर्थ इलेक्ट्रोड आहे ज्याचा आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे त्या ठिकाणी हे कनेक्शन केलं जातं. C1 आणि P1 जे कॉमन कनेक्शन तर ते या अर्थ इलेक्ट्रोडला केले जातात. त्यानंतर हा P2 रॉड आहे, त्यानंतर हा C2 रॉड आहे. ओके, आता हे यांच्यामध्ये पण काय राहणार आहे, की सेम डिस्टन्स राहणार आहे. ओके, आता या ठिकाणी काय केलं जातं, की ज्या इलेक्ट्रोडचा आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे त्या ठिकाणी हे C1 P1 हे जे काही शॉर्ट केलेले आहेत ते पॉईंट्स त्या ठिकाणी कनेक्ट केले जातात. मिडलला जो आहे तर हा P2 जो आहे, ओके, तो राहतो, आणि लास्ट पॉइंट जो आहे तर तो C2 राहतो. ओके, आता यावेळेस काय केलं जातं, की हा जो मिडल पॉइंट आहे, ओके, किंवा हा P2 जो रॉड आहे तर हा रॉड याचं व्हेरिएशन केलं जातं. ओके, ह्याच्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे तर ते थोडंसं चेंज करून त्या ठिकाणी जो काही रेजिस्टन्स आहे तर तो या ठिकाणी आपण मेजर करतोय. ओके, जी काही 4 पॉइंट मेथड आहे सेम त्याच म्हणजे जो काही अर्थ टेस्टर आहे त्याच अर्थ टेस्टरने आपण त्या ठिकाणी मेजरमेंट करतोय. फक्त त्या ठिकाणी काय करतोय, की C1 आणि P1 जे आहे तर ते आपण त्या ठिकाणी शॉर्ट करतोय. ओके, त्यामुळे या मेथडला आपण 3 पॉइंट मेथड असं म्हणतोय. ओके, 3 पॉइंट मेथड इज ए मोस्ट thorough and reliable test method, okay, used for measuring resistance to earth of an installed grounding electrode. Okay, with a 4 terminal tester, P1 and C1 terminals on the instrument are jumpered and connected to the earth electrode under test. Okay, P1 आणि C1 जे तर ते शॉर्ट केले जातात. ओके, while the C2 reference rod is driven into the earth straight out as far from the electrode under the test as possible. ओके, म्हणजे जो काही इलेक्ट्रोड आपल्याला जो काही ज्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे त्यापासून एका सफिशियंट डिस्टन्स वरती हा C2 रॉड जो आहे तर तो इन्सर्ट केला जातो. ओके, हे पोटेन्शियल रेफरन्स P2 इज दी ड्रिव्हन इन टू दी अर्थ ऍट ए सेट नंबर ऑफ पॉइंट. म्हणजे काय, की हा आपण एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरती ठेवतो, की जे डिस्टन्स आपण व्हेरी करू शकतो. ओके, देन roughly on a straight line between C1 and C2 resistance reading are logged for each P2 point. म्हणजे काय, की याची पोझिशन चेंज करून जो काही P2 पॉइंट आहे याची पोझिशन आपण या पद्धतीने चेंज करून त्या ठिकाणी जे काही रिडिंग आहे तर ते रिडिंग आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. ओके, या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला रेजिस्टन्स जो आहे तर तो या ठिकाणी त्याचं रिडिंग भेटणार आहे. ओके, तर ही झाली 3 पॉइंट मेथड. ओके,
त्यानंतर 2 पॉइंट मेथड. ओके, मीटर सेम आहे. ओके, आता या ठिकाणी काय केलं जातं पहा की P1 आणि C1 जे टर्मिनल तर ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहे. त्यानंतर C2 आणि P2 जे टर्मिनल्स आहेत तर ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. ओके, या ठिकाणी थोडस क्लिअर नसेल. ओके, C1 आणि P1 जे आहेत ते टर्मिनल जे आहेत तर ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत आणि त्यानंतर C2 आणि P2 जे टर्मिनल्स आहेत तर ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. ओके, आता काय आहे की काही ठिकाणी पहा एकदम खडकाळ जमीन राहते. ओके, का ज्या ठिकाणी आपल्याला जे काही रॉड आहेत, ओके, हे टेस्टरचे जे काही रॉड आहेत, ओके, ते रॉड आपण त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकत नाही. ओके, तर त्या ठिकाणी आपण ही मेथड यूज करतोय. ज्या ठिकाणी एकदम खडकाळ जमीन असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला समजा पॉसिबल नसेल जे काही रॉड्स आहेत, ओके, हे रॉड्स आपण त्या ग्राउंड मध्ये आपण इन्सर्ट करू शकत नाही. ओके, तर त्या ठिकाणी ही मेथड यूज केली जाते. ओके, आता त्यामध्ये मग C1 P1 एकत्र केले जातात टर्मिनल्स आणि C2 आणि P2 जे काय ते एकमेकांना कनेक्ट केले जातात. ओके, त्यानंतर हे जे काही C1 आणि P1 टर्मिनल जे आहे तर ते जो काही अर्थ इलेक्ट्रोड आहे, ओके, ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा आहे त्या पॉइंटला कनेक्ट केले जातात. ओके, C1 आणि P1 टर्मिनल ज्या रॉडचा आपल्याला जो काही अर्थ इलेक्ट्रोड असेल ज्याचा आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे तर तो या ठिकाणी कनेक्ट केला जातो C1 आणि P1. ओके, त्यानंतर जे C2 आणि P2 जे टर्मिनल्स आहेत तर ते कुठे कनेक्ट केले जातात की ज्या ठिकाणी ऑलरेडी एखादं ग्राउंड कनेक्शन असेल, ओके, ऑदर किंवा आपण पहा बिल्डिंग असेल, बिल्डिंग मध्ये आपण स्टील स्ट्रक्चर यूज करतो, बरोबर. त्या ठिकाणी स्टील जे आहेत तर ते त्या ठिकाणी जे काही कन्स्ट्रक्शन आहे तर त्या ठिकाणी यूज केले जातात, बरोबर. किंवा जे काही वॉटरचे पाईप वगैरे जे असतील, ओके, कंडक्टिंग पाईप्स, ओके, तर त्या पाईपला नियरबाय जे पाईप असतील त्या पाईपला याचे कनेक्शन केले जातात. ओके, जे काही आपण C2 आणि P2 जे काही शॉर्ट केलेले असतील, ओके, तर ते त्या ठिकाणी कनेक्ट केले जातात. ओके, वॉटर पाईप असतील किंवा जे काही कन्स्ट्रक्शन साईट जे असतील, ओके, त्या ठिकाणी जे काही स्टील त्या ठिकाणी यूज केलेलं असेल, ओके, तर त्या ठिकाणी कनेक्ट केलं जातं आणि त्यावरून जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो या ठिकाणी मेजर केला जातो. आलं लक्षात. ओके, ओके, इन एरियाज वेअर driving ground rods may be impractical, the 2-point method can be used. Okay, with this method the resistance of two electrodes in a series is measured by connecting the P1 and C1 terminals to the ground electrode under test and P2 and C2 connected to the separate all metallic grounding point like water pipe or building steel. Okay, so the dead earth method is simplest way to obtain a ground resistance, okay, reading, but it is not as accurate as the 3-point method and should only be used as a last resort. So it is most effective for quick testing the connections and conductors between connection point. Okay, आता ही जी मेथड आहे तर ती म्हणावं तेवढी इफेक्टिव्ह नाही, सिंपल आहे पण तेवढी इफेक्टिव्ह नाही. ओके, जे की 3-point मेथडने आपल्याला जे काही रिडिंग ऍक्युरेट रिडिंग वगैरे भेटतात तेवढे रिडिंग या मेथड्सने आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाहीत. ओके, आलं लक्षात. आणि या ठिकाणी जे काही रिझल्ट आपल्याला भेटणार आहे तर ते या ठिकाणी क्विक रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटतात ते. ओके, तर ही जी आहे तर ही 2-point मेथड. ओके, त्यालाच आपण डेड अर्थ मेथड असं म्हणतोय. ओके, तर हे अर्थ टेस्टर यूज करून आपण मेजर करू शकतो. ओके, 4-point मेथड, 3-point मेथड आणि 2-point मेथड. ओके, आणि त्यानंतर याच्यामध्ये आहे जी 4th क्लॅम्प ऑन टेस्ट मेथड. ओके, आता क्लॅम्प ऑन टेस्ट मेथड ही जी सिंपल मेथड आहे, एकदम सिंपल मेथड, जी आपण क्लॅम्प मीटर ॲमीटर जो आहे क्लॅम्प ॲमीटर सर्वांनी यूज केला असेल प्रॅक्टिकल मध्ये. ओके, या ठिकाणी पहा की यामध्ये जो काही आता आपण क्लॅम्प मीटर मध्ये काय करतोय, ॲमीटर मध्ये ज्या कंडक्टर मधून जाणार करंट आपल्याला फ्लो म्हणजे मेजर करायचा आहे. ओके, तर त्या कंडक्टरच्या अराउंड हे जे काही टर्मिनल्स आहेत, ओके, तर हे याच्या अराउंड आपण कनेक्ट करतोय, बरोबर. म्हणजे यामध्ये कुठलंही कनेक्शन केलं जात नाही. ओके, याच्या सराउंडिंगने ते कनेक्शन राहतं. क्लॅम्प मीटर सर्वांनी पाहिलं असेल, त्यावरती रिडिंग घेतलेले आहेत का सर्वांनी?
हो सर. हा, तर सेम त्या टाइप मध्ये हा मीटर आहे. ओके, ज्याने आपण अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो मेजर करू शकतो. आता सिंपल आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला डायरेक्ट कनेक्शन करावं लागत नाही. आणि अजून काय की जी काही अर्थ वायर आहे, ओके, तर तिचा रेजिस्टन्स मेजर करताना आपल्याला ती आयसोलेट करावं लागत नाही. ओके, म्हणजे जरी सिस्टीम चालू असेल तरी ती आपण विदाऊट डिस्कनेक्टिंग म्हणजे डिस्कनेक्ट न करता सुद्धा आपण या ठिकाणी जो काही अर्थ रेजिस्टन्स आहे तर तो आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. बरोबर. आता हा अर्थ इलेक्ट्रोड आहे, ओके, किंवा अर्थ वायर आहे. ओके, त्याच्या अराउंड काय केलेलं आहे, हा टेस्टर जो आहे तर तो टेस्टर कनेक्ट केलेला आहे. ओके, आता या ठिकाणी रिडिंग कसं घेतलं जातं की या ठिकाणी दोन वाइंडिंग असतात. ओके, दोन टर्मिनल्स असतात, एक ट्रान्समिटिंग आणि एक रिसिव्हिंग एंड. ओके, येते लक्षात. या ठिकाणी एक ट्रान्समिटिंग एंड राहतं आणि एक रिसिव्हिंग एंड राहतं. ओके, आता ट्रान्समिटिंग एंड मधून काय केलं जातं की जे काय आपल्याला नोन व्होल्टेज आहे म्हणजे कॅल्क्युलेटर म्हणजे नोन व्होल्टेज आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने आपण व्होल्टेज जे आहे तर ते ट्रान्समिट जी कॉईल आहे त्या कॉईल मधून आपण ट्रान्सफर करतोय. ओके, आणि जी काही या ठिकाणी रिसिव्हिंग जी काही कॉईल आहे, ओके, तर त्या कॉईल मध्ये करंट प्रोड्यूस होतो. ओके, आणि त्या ठिकाणचा करंट मेजर केला जातो. येते लक्षात. दोन कॉईल आपण या ठिकाणी यूज करतोय. ओके, एक आहे ट्रान्समिटिंग कॉईल आणि दुसरी जी आहे तर ती राहणारी रिसिव्हर कॉईल. येते लक्षात. एक आहे ट्रान्समिटिंग आणि दुसरी राहणारे रिसिव्हिंग कॉईल. ओके, आता ह्या ट्रान्समिटिंग जी कॉईल आहे तर ह्या ट्रान्समिटिंग कॉईल मधून आपण काय करणार आहे, व्होल्टेज पास करणार आहे, जे की आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असणार आहे. ओके, आणि हे जे काही रिसिव्हिंग कॉईल आहे तर या ठिकाणी आपण करंट मेजर करणार आहे. ओके, आणि हे आता या ठिकाणी आपल्याला माहिती की रेजिस्टन्स मेजर करताना आपण काय करतो, V/I. ओके, म्हणजे नोन व्होल्टेज आपण त्या ठिकाणी पाठवतोय ते आपल्याला माहित असणार आहे. ओके, आणि जो काही करंट आहे, ओके, तो रिसिव्हिंग कॉइलचा जो करंट आहे तो आपण त्या ठिकाणी मेजर करणार आहे. ओके, आणि तो मेजर करून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी जो काही अर्थ इलेक्ट्रोडचा जो काही रेजिस्टन्स आहे तर तो डायरेक्टली या ठिकाणी आपण मेजर करू शकतो. या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला रिडिंग येते पहा. हा लक्षात. हा सिंपल मीटर आहे. ओके, की तो यूज करून आपण डायरेक्टली जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो. हा लक्षात. जो काही आपण क्लॅम्प मीटर जो आहे सेम त्या टाइप मध्येच आहे हा मीटर. ओके, समजलंय. क्लॅम्प ऑन मीटर म्हणजे क्लॅम्प. ओके, तर या मेथडने सुद्धा आपण काय करू शकतो की जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो या ठिकाणी आपण मेजर करू शकतो. ओके, तर या मेथड्स आहेत. ओके, या मेथड्स यूज करून आपण काय करू शकतो की जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो आपण या ठिकाणी मेजर करू शकतोय. ओके, आता त्यामध्ये एक लास्ट पॉइंट घेऊ आपण, एक 5 मिनिट. ओके, मेथड ऑफ इम्प्रुव्हिंग अर्थ रेजिस्टन्स. ओके, आता अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो इम्प्रूव्ह करण्याच्या मेथड्स कोणकोणते आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहूया. ओके, की जो काही समजा आपण आता मेजर कसं करायचा रेजिस्टन्स, एखाद्या अर्थ आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला सबस्टेशन इन्स्टॉल करायचंय, 11 kV असू द्या किंवा प्लेन माउंटेड असू द्या किंवा अजून कुठलं सबस्टेशन असू द्या, तर ते आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचंय. तिथला रेजिस्टन्स वगैरे आपण जर मेजर केलाय, ओके, तो जर कमी असेल तर तो आपल्याला जर इम्प्रूव्ह करायचा आहे का, अर्थ रेजिस्टन्स इम्प्रूव्ह काय करायचं म्हणजे अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी तर ती आपण डिक्रीज करतोय का, तर जो काही फॉल्ट करंट वगैरे प्रोड्यूस झाला असेल तर तो इझिली ग्राउंड मध्ये फ्लो होण्यासाठी जो काही रेजिस्टन्स पाहिजे अर्थचा तर तो कमीत कमी पाहिजे. बरोबर, तर त्यासाठी आपण तो जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो मिनिमम करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर तो कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट आहे सॉइल ट्रीटमेंट. ओके, आता सॉइल ट्रीटमेंट मेथड मध्ये काय आहे की सिम्पली जे काही आपण NaCl असेल, ओके, तर ते आपण त्या अर्थ मध्ये काय त्याचं सोल्युशन वॉटर बरोबर सोल्युशन करतोय आणि ते सोल्युशन जे आहे तर त्या अर्थ मध्ये आपण किंवा ज्या ठिकाणी आपल्याला अर्थिंग करायची तर त्या अर्थिंगच्या ठिकाणी आपण काय करतोय, हे जे काही सोल्युशन आहे तर हे सोल्युशन त्या ठिकाणी टाकतोय. ओके, त्यामुळे काय होणार आहे की जो काही रेजिस्टन्स जो आहे, ओके, अर्थचा तर तो कमी होणार
Okay, when the soil resistance is high, even the multiple electrodes in large number may also fail to produce low resistance to earth. Okay, म्हणजे ज्या ठिकाणी अर्थचा रेजिस्टन्स एकदम खूप हाय आहे आणि ज्या ठिकाणी आपण मल्टिपल इलेक्ट्रोड म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स यूज करून सुद्धा त्या ठिकाणी जर अर्थ रेजिस्टन्स जर कमी होत नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, टू रिड्यूस द रेजिस्टिव्हिटी ऑफ soil immediately surrounding the electrode some salt substance are made available as a solution with water. ओके, मग त्या ठिकाणी काय की जे काही साल्ट सबस्टन्सेस असतील ओके त्याचं सोल्युशन आपण वॉटर बरोबर तयार करतो आणि ते त्या ठिकाणी युज करतो. ओके, तर त्यामध्ये काय आहे की सोडियम क्लोराईड असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, ओके, सोडियम कार्बोनेट, त्यानंतर कॉपर सल्फेट जे आहे, ओके, त्यानंतर सॉफ्ट कोक असेल किंवा चारकोल जे आहे, ओके, तर त्याचं एक प्रोपोर्शन तयार करून सुटेबल प्रोपोर्शन आपण त्या ठिकाणी तयार करून सोल्युशन जे आहे तर ते त्या अर्थमध्ये आपण टाकणार आहे. ओके, जेणेकरून जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो कमीत कमी त्या ठिकाणी होण्याचं होईल. ओके ओके, तर ही एक मेथड आहे की ही मेथड यूज करून आपण जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो कमी करू शकतो. ओके, सॉइल ट्रीटमेंट. ओके, त्यानंतर सेकंड आहे यूज ऑफ बेंटोनाइट इन सॉइल ट्रीटमेंट. ओके, आता बेंटोनाइट म्हणजे काय, जी काही चिकन माती आहे, ओके, ऐकलं असेल सर्वांनी. ओके, चिकन माती जी आहे तर तिच्या प्रॉपर्टीज ह्या थोड्याशा वेगळ्या आहेत. ओके, जी काही आपली नॉर्मल जी काही सॉइल असेल, ओके, जी काही माती आहे तर त्यापेक्षा हिचे जे काही गुणधर्म आहेत हे वेगळे आहेत. ओके, तर ही जी काय आपण बेंटोनाइट जी सॉइल आहे, ओके, चिकन माती जी आपण म्हणतो तर ती जी आहे तर तिची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जी आहेत तर त्या जास्त आहेत. ओके, तर त्या का जास्त आहेत, तर ही जी काही सॉइल आहे, ओके, बेंटोनाइट जी सॉइल आहे तर ती सॉइल जे काही वॉटर पार्टिकल्स आहेत तर ते वॉटर पार्टिकल्स ऍब्सॉर्ब करून घेण्याची कॅपॅसिटी जी आहे तर ती जास्त आहे. ओके, आणि त्यामध्ये कितीही वॉटरचं प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या सॉइलच्या तर त्या चेंज होत नाहीत मेनली. ओके, आणि ज्यावेळेस हे वॉटर पार्टिकल जे आहेत, मॉइश्चर वगैरे जे आहेत तर ते ऍब्सॉर्ब करून घेतात तर ते जास्त वेळासाठी ते ऍब्सॉर्ब करून ठेवू शकते. ओके, ही जी काय बेंटोनाइट सॉइल जी आहे तर ती जास्त वेळ जे आहे वॉटर जे आहे तर ते ऍब्सॉर्ब करून ठेवू शकते. ओके, आणि जी काही नॉर्मल आपली सॉइल आहे तर त्यामध्ये जे काही वॉटरचं प्रमाण आहे तर ते जर समर असेल, ओके, उन्हाळा जर असेल तर त्यावेळेस काय होतं की लवकर तो त्यातलं सॉइलमध्ये जे काही वॉटरचं प्रमाण आहे तर ते निघून जाते. ओके, त्यामुळे काय होतंय की जो काही अर्थ रेजिस्टन्स आहे तो वाढतोय. ओके, तर त्या ठिकाणी आपण काय करतोय की बेंटोनाइट जी काही सॉइल आहे तर ती सॉइल त्या ठिकाणी युज करतोय. ओके, आणि ती सॉइल युज केल्यामुळे काय होतंय की जो काय इलेक्ट्रोड आहे, ओके, अर्थ इलेक्ट्रोड, तर त्याचा थोडक्यात एरिया जो आहे तर तो वाढण्याचा प्रयत्न या बेंटोनाइट सॉइलने होतो. म्हणजेच काय की त्यामध्ये वॉटर पार्टिकल्स राहतात. ओके, वॉटर ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी जास्त राहते त्या सॉइलची. ओके, बेंटोनाइट सॉइल जी आहे ती, त्यामुळे काय की जो काही अर्थ इलेक्ट्रोड आहे तर त्या ठिकाणचा जो काही रेजिस्टन्स आहे तर तो कमी होते. म्हणजे जो काही फॉल्ट करंट आला असेल तो इझिली ग्राउंड मध्ये फ्लो होईल. ओके, आता ज्यामध्ये खडकाळ जमीन आहे तर त्या ठिकाणी या मातीचा युज केला जातो. ओके, जी काही बेंटोनाइट सॉइल आहे तर ती या ठिकाणी युज केली जाते. ओके, तर ही एक मेथड आहे की ती युज करून आपण जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो आपण कमी करू शकतो. ओके, त्यानंतर यूज ऑफ फ्लाय ऍश इन सॉइल ट्रीटमेंट. ओके, आता फ्लाय ऍश म्हणजे काय की आता आपण राख ज्याला आपण म्हणतो. ओके, आता थर्मल स्टेशन आहे, ओके, त्या ठिकाणी जो काही कोळसा आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी बर्न करून आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस करतोय. बरोबर, तर त्या ठिकाणी ती जी काही ऍश प्रोड्यूस होते, ओके, जी काही राख प्रोड्यूस होते, ओके, त्यामध्ये केमिकल कंपोजिशन म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज असतात. ओके, म्हणजे केमिकल प्रॉपर्टी आहेत. ओके, त्यामुळे काय की त्यामधून जे काही इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणाहून फ्लो होऊ शकतो. ओके, जी काही फ्लाय ऍश आहे, ओके, त्यामुळे आता ती जर आपण युज केली, समजा एखादा ग्राउंड इलेक्ट्रोड असेल, अर्थ इलेक्ट्रोड असेल तर त्या ठिकाणी ही आपण जी काही फ्लाय ऍश आहे, ओके, तर ती त्या ठिकाणी युज केली तर जी काही सॉइलची रेजिस्टिव्हिटी आहे, ओके, जो काही अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो कमी कमी होईल. हे ते लक्षात. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, ओके, अर्थिंग प्रॉपर होण्यासाठी किंवा जो काही अर्थचा रेजिस्टन्स जो आहे
तर तो कमी होण्यासाठी त्या ठिकाणी कोळसा यूज केला जातो, बरोबर. त्यानंतर जे काही सॉल्ट असेल, ओके, सॉल्ट पण त्या ठिकाणी यूज केलं जाते. येते लक्षात. तर ह्या मेथड आहेत की त्या यूज करून आपण जो काही अर्थचा रेजिस्टन्स आहे तर तो कमी करू शकतोय. ओके. आणि त्याचबरोबर आता सर्वांना माहित आहे, ओके, की रेजिस्टन्स, ओके, आता जो काही रेजिस्टन्स आहे तर तो रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे. ओके, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ओके, बरोबर. म्हणजे आता जो काही आपण येस, ओके, जो काही आपण अर्थ इलेक्ट्रोड आपण ज्या ठिकाणी यूज करणार आहे, ओके, त्याची लेंथ जी आहे, ओके, त्या लेंथ वरती आणि त्या त्याचा रॉडचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर त्यावरती सुद्धा जो काही रेजिस्टन्स जो आहे तर तो डिपेंड राहणार आहे, बरोबर. तर आपण काय करू शकतो की जो काही अर्थ रॉड जो आहे, ओके, तर त्याची लेंथ आणि त्याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर तो क्रॉस सेक्शनल एरिया इन्क्रीज करून सुद्धा आपण काय करू शकतो, जो काही रेजिस्टन्स आहे, अर्थ रेजिस्टन्स जो आहे तर तो सुद्धा आपण त्या ठिकाणी कमी करू शकतोय. येते लक्षात. तर ही एक मेथड आहे त्यामध्ये की जी यूज करून आपण जी काही सॉइल किंवा अर्थचा जो काही रेजिस्टन्स आहे, ओके, तर तो आपण कमी करू शकतो त्या ठिकाणी. ओके.